तर नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत, त्याबद्दलचं संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील। चला व्हिडिओला सुरुवात करूया। ॲप्लिकेशन जे आलेलं आहे ते औदा सौस विभाग महापारेषण बोईसर या ठिकाणी या वॅकन्सीज निघालेल्या आहे। हे नोटिफिकेशन 3 जानेवारी 2025 रोजी या ठिकाणी इथं आलेलं आहे। यामध्ये जाहीर सूचना काय दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहूया। यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून 20 तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन या व्यवसायामध्ये राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की औदा सौस विभाग बोईसर अंतर्गत या ठिकाणी शिकाऊ उमेदवारांना 1 वर्षाच्या कालावधीसाठी करारबद्ध इथं करण्यात येणार आहे। पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारी करता दिनांक 6/1/2025 ते दिनांक 17/1/2025 या तारखेपर्यंत तुम्हाला आस्थापना नोंदणी क्रमांकावरून तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने इथं अर्ज करायचा आहे। या ठिकाणी त्यांनी कार्यालयाचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे, कार्यकारी अभियंता औदा सौस विभाग बोईसर। त्यानंतर आस्थापना नोंदणी क्रमांक जो आहे इन्स्टॅब्लिश ID तो पण या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। E112227000108 असा हा इन्स्टॅब्लिश ID या ठिकाणी दिलेला आहे आणि ट्रेड जो आहे तो 20 तंत्री आहे आणि टोटल ज्या वॅकन्सीज आहेत त्या 24 वॅकन्सीज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये टीप पण त्यांनी इथं दिलेले आहे, पालघर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। शैक्षणिक अर्हता काय आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये पहिलं दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही 10वी पास असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून 20 तंत्री या व्यवसायामध्ये तुम्ही परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजे 10वी आणि इलेक्ट्रिशियन ITI इथं उत्तीर्ण असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। तुम्हाला जर PDF डाउनलोड करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDFची लिंक देण्यात आलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण जाहिरात या ठिकाणी डाउनलोड करून सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थित वाचू शकतात। या ठिकाणी शैक्षणिक दस्तऐवज या ठिकाणी संपूर्ण दिलेले आहे, शाळा सोडल्यास दाखला, SSC ITI 20 तंत्री, गुणपत्रिका, मूळ प्रत, आधार कार्ड, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, त्यानंतर डोमसाईल असं सर्व या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही तर वाचून घेऊ शकता। त्यानंतर विद्यावेतन जे आहे ते प्रचलित नियमाप्रमाणे या ठिकाणी लागू राहणार आहे। या ठिकाणी शिकाऊ उमेदवाराची जी निवड आहे ती SSC आणि ITI च्या गुणांच्या टक्केवारीनुसार अटी व शर्तींच्या तसेच सामाजिक आरक्षणाच्या अधीन राहून प्रवर्गनिहाय या ठिकाणी निवड केली जाणार आहे। उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणे बंधनकारक आहे। वरील कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज सादर न केल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद या ठिकाणी घ्यायची आहे। या ठिकाणी वयोमर्यादा आपण या ठिकाणी पाहूया। 18 ते 38 वर्ष या वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अर्ज या ठिकाणी करू शकतात। मागासवर्गीय उमेदवारांसाठी तर 5 वर्ष शिथिलक्षम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी ऑनलाईन अर्जामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल ID जो चालू आहे तोच या ठिकाणी टाकायचा आहे। सदर भरती प्रक्रियेकरता फक्त दिनांक 6/1/2025 ते 17/1/2025 पर्यंत केलेल्या अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाईल। तसेच वर नमूद दिनांकाच्या पूर्वी किंवा नंतर ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचा भरती प्रक्रियेकरता विचार केला जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे। ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर या जाहिरातीसह जोडलेला पत्रक परिपूर्ण भरून त्यासह ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत दिनांक 31/1/2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता यांची कार्यालय महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित औदा सौस विभाग बोईसर, खैरा फाटा, मो विद्यानगर पोस्ट, सरावली तालुका जिल्हा पालघर 401501 या पत्त्यावर तुम्हाला पोस्टाने किंवा स्वहस्ते पोचेल या बेताने पाठवायचे आहे। तसेच सदर पत्रक आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रांसह विविध मुदतीत प्राप्त न झाल्यास आपला अर्ज भरती निवड प्रक्रियेसाठी विचारात घेतला जाणार नाही याची या ठिकाणी नोंद घ्यायची आहे। तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे। पत्रक जे आहे ते खाली या ठिकाणी दिलेलं आहे। तुम्हाला पत्रक संपूर्ण या ठिकाणी माहितीमधील संपूर्ण या ठिकाणी माहिती भरून त्याचबरोबर दिलेले जे प्रमाणपत्र आणि बाकीचे कागदपत्र आहेत ते संपूर्ण तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर या ठिकाणी पाठवायचे आहे। तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचे आहे किंवा पोस्टाने तुम्हाला पाठवायचे आहे किंवा स्वतः हस्ते तुम्हाला या ठिकाणी जमा करायचे आहे। अशा पद्धतीने महापारेषण बोईसर येथे अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या होत्या।
तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.